आजच्या शिक्षण हक्क परिषदेने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील शिक्षणाची जी गच्छंती सुरू केलेली आहे महाराष्ट्र सरकारने, मराठी शाळा बंद करायचा जो एक सपाटा चालवलेला आहे आणि जेणेकरून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं पाप हे महाराष्ट्र सरकार करते, त्याच्या विरोधात उभी राहिलेली शिक्षण हक्क परिषद अत्यंत महत्त्वाचे विचार या ठिकाणी व्यक्त केले आणि त्यांना एक आमचं कर्तव्य म्हणून त्यांना समर्थन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत. दुर्दैवाने शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे ह्याच शाहू फुले आंबेडकरांच्या मूळ विचारांना हरताळ फासायचा, शाळा बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी माध्यमाच्या शाळा बंद करायचं हे काम सध्या ह्या महाराष्ट्रातलं सरकार करतं आहे. कालच विधानसभेमध्ये मराठी भाषा शिकलीच पाहिजे अशी घोषणा माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं आणि दुर्दैवाने शिक्षण मंत्र्यांनी शेकडोच्या संख्येने जिल्हा परिषदेच्या शाळा बंद केल्याचं सांगितलं. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि शिक्षणाला किंवा बंद होत असलेल्या शाळांना कुठेतरी नवी संजीवनी देण्याची आवश्यकता आहे. वाडी वस्त्यातील गोरगरीब मुलांना हक्काचं शिक्षण देण्याचं काम ह्या सरकारने करण्याची जी आवश्यकता आहे त्याच्यापासून जे पळ काढते ते त्यांना काढता येणार नाही, हे ठामपणे आज शिक्षण परिषदेमध्ये उपस्थितांनी सांगितलेलं आहे. ठरावाचे एक चांगल्या पद्धतीचे ठराव या ठिकाणी झालेले आहेत. उदाहरणार्थ शिक्षक संच मान्यता असेल, शाळा समायोजन असेल, ह्या संदर्भातली अधिक माहिती ते देतीलच, पण महत्त्वाचे ठराव या आजच्या शिक्षण हक्क परिषदेमध्ये झालेले आहेत. दुर्दैवाने मागच्या 10 वर्षामध्ये खास करून जेवढं शिक्षक संच मान्यतेमध्ये गोंधळ केला गेला, शाळा समायोजनांच्यामध्ये गोंधळ केला गेला, तेवढं यापूर्वी कधी केलं गेलं नव्हतं. सरकारला इशारा दिलेलाच आहे की संच मान्यतेच्या नावाखाली आणि शाळा समायोजनाच्या नावाखाली तुम्ही ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या ह्या शाळा बंद करण्याचं पाप करू नका आणि जर करत असाल तर त्या विरोधात शिक्षण हक्क परिषदेत एक जबरदस्त चळवळ उभी केल्याशिवाय राहणार नाही. नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका. नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती. कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात. शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत. ऑफर मर्यादित कालावधीसाठी. तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000. नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर. दृष्टी म्हणजे नंदादीप.